त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 19 सॉल्व करणार आहे. इन अन आयसोकोरिक प्रोसेस इफ T1 इज इक्वल टू 27 डिग्री सेल्सियस अँड T2 इज इक्वल टू 127 डिग्री सेल्सियस. तर आपल्याला आयसोकोरिक प्रोसेस दिलेलं आहे, त्याच्यात टेम्परेचर T1 आणि T2 दिलेलं आहे. देन P1 डिवायडेड बाय P2 विल बी इक्वल टू, तर आपल्याला P1 डिवायडेड बाय P2चा रेशो या ठिकाणी फाइंड करायचा आहे. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे P1 अँड P2 आर द प्रेशर ॲट T1 डिग्री सेल्सियस अँड T2 डिग्री सेल्सियस रिस्पेक्टिवली. तर P1 प्रेशर आहे टेम्परेचर T1 असताना, P2 प्रेशर आहे जेव्हा टेम्परेचर T2 डिग्री सेल्सियस असेल त्यावेळेस. तर हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. याच्यात 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ते आहे 4 डिवायडेड बाय 3, बी ऑप्शन आहे 9 डिवायडेड बाय 59, सी ऑप्शन आहे 2 डिवायडेड बाय 3 आणि डी ऑप्शन आहे 3 डिवायडेड बाय 4. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल तर आपण सॉल्व करूया आणि मग नंतर डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक आयसोकोरिक प्रोसेस दिलेला आहे. आयसोकोरिकचा अर्थ काय, ज्याचं व्हॉल्यूम काय असतं, कॉन्स्टंट असतं. तर या ठिकाणी आपल्याला आयसोकोरिक प्रोसेस दिलेला आहे. मग आयसोकोरिकचा अर्थ काय, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. व्ही जो असणार तो का असणार तर कॉन्स्टंट आहे. त्यानंतर आपल्याला टेम्परेचर दिलेलं आहे T1, तो दिलेला आहे 27 डिग्री सेल्सियस. मग T1 दिला आहे 27 डिग्री सेल्सियस, याचं कन्वर्जन आपण केल्विनमध्ये करणार. मग 27 प्लस किती केला 273 डिग्री सेल्सियसचं कन्वर्जन झालं केल्विनमध्ये. 7 प्लस 3 10 कॅरी 1, 2 प्लस 1 3 प्लस 7 किती झाला 10, परत कॅरी 1 हा झाला 300 केल्विन. आणि टेम्परेचर T2 जो दिलेला आहे तो दिलेला आहे 127 डिग्री सेल्सियस. अगेन या सेल्सियसचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करावं लागेल तर केल्विनमध्ये. मग याच्यात ॲड करायचं किती 273 केल्विन. आता ॲडिशन केलं 7 प्लस 3 10 कॅरी 1, 7 प्लस 3 10 परत कॅरी 1, 2 प्लस 1 3, 3 प्लस 1 किती झाला 4, मग झाला 400 केल्विन. तर आपल्याला या ठिकाणी प्रेशरचं रिलेशन या ठिकाणी फाइंड करायचं, म्हणजे P1 डिवायडेड बाय काय करायचा P2 या ठिकाणी आपल्याला काय करायचा फाइंड करायचा आहे. ओके, तर यासाठी आपण यूज करणार आहे कोणते इक्वेशन, आयडियल गॅस इक्वेशन. बाय आयडियल गॅस इक्वेशन. काय आयडियल गॅस इक्वेशन, PV इज इक्वल टू nRT. आता या ठिकाणी व्हॉल्यूम आयसोकोरिक प्रोसेस दिला आहे, याचा अर्थ व्हॉल्यूम काय आहे कॉन्स्टंट आहे, राईट. नंतर n म्हणजे नंबर ऑफ मोल्स, तोही कॉन्स्टंट आहे, R पण कॉन्स्टंट आहे. राहिलं कोणतं फक्त टेम्परेचर. टेम्परेचर या ठिकाणी काय होणार तर प्रेशर आणि टेम्परेचरचं रिलेशन या ठिकाणी घ्यावं लागेल. म्हणजे हा प्रेशर जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल का असणार टेम्परेचर. पण आपल्याला फाइंड करायचं P1 डिवायडेड बाय P2. मग काम करू P1 डिवायडेड बाय P2 इज इक्वल टू करायला आपलं T1 डिवायडेड बाय T2. T1 जो दिलेला आहे, आता या ठिकाणी स्मॉल टी दिलेला आहे, आपण त्याला स्मॉल टी घेऊन टाकू, ठीक आहे. मग T1 डिवायडेड बाय T2. ओके, मग राहिला T1 डिवायडेड बाय T2. T1 ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 300, मग या ठिकाणी पुट करणार 300. T2 ची व्हॅल्यू आहे ती आहे 400. हे दोन्ही झिरो काय होणार आहे कॅन्सल. मग आपलं जे आन्सर राहणार आहे ते किती राहणार तर 3 डिवायडेड बाय 4. 3 डिवायडेड बाय 4 ही प्रेशरचं तुमचं काय आलं तर रिलेशन झालं, रेशो झाला. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपल्या या क्वेश्चनशी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन डी, आणि ऑप्शन डी म्हणजेच काय तर 3 डिवायडेड बाय 4.